ठरलं तर मग या मालिकेच्या 15 मार्चच्या भागामध्ये प्रतिमाने प्रियाला रंगेहात पकडलेला आहे। या सगळ्यामध्ये प्रतिमाने प्रियाच्या कारस्थानाचा असा काही पर्दाफाश आणि प्रिया तन्वी नसल्याचं सगळं सत्य असं उलगडले की मालिकेमध्ये जबरदस्त टर्न आला। इकडे कल्पना आणि पूर्णाजी विमलला सांगत असतात, हे बघ विमल, सगळी बाहेर तयारी झालेली आहे, लवकरात लवकर सगळं उरकून घे, म्हणजे काय होईल, या सगळ्यामध्ये आपल्याला आता पूजा करता येईल। तेवढ्यात तिथे प्रतिमा आणि आता प्रिया येते। प्रतिमा आणि प्रिया आल्यावरती मग आता पूर्णाई म्हणते, बरं झालं तू आलीस। यावरती आता इकडे प्रिया विचार करायला लागते, बरं झालं म्हातारी तू आलीस ते, नाहीतर या सगळ्यामध्ये तू जर का आली नसतेस ना तर मला इथे लग्नासाठी खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, असा आता प्रिया विचार करत असते। पण तोपर्यंत इकडे आता ती सांगायला लागते, मला न आज नैवेद्य करायचा आहे, तर आपण नैवेद्य करूया का। यावरती आता इकडे ती सांगायला लागते, मी शिऱ्याचा नैवेद्य करते। त्यावरती प्रतिमा हसायला लागते आणि कल्पना म्हणते, ए वेडाबाई, शिऱ्याचा नाही काही, आज पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो। त्यावरती ती सांगते, हो का, मग पुरणपोळीचा नैवेद्य मीच करणार। यावरती मग आता तिला पूर्णाई सांगायला लागते, हो हो, पुरणपोळीचा नैवेद्य तूच कर, आणि आत्ता काय, यापुढे सुद्धा प्रत्येक वेळेला नैवेद्य तूच करायचा, कारण आता या घरामध्ये तुला यायचं आहे ना। आता प्रिया विचार करायला लागते, जर का मी या घरामध्ये येणार आहे हे सत्य आत्ता जर का इकडे आईला समजलं तर ती या सगळ्यामध्ये सगळ्यांना सत्य सांगेल आणि मला हे करेल। तरी प्रतिमाला संशय येतोच, या घरात हिला यायचं आहे म्हणजे काय, हिला आता या घरात येऊन करायचं आहे काय, असा विचार ज्या वेळेला ती करत असते त्यावेळेला प्रिया मुद्दाम म्हणायला लागते, नाही नाही, आता या घरामध्ये तू कशी आई पहिल्यांदा येऊन सगळं स्वयंपाक करायचीस, तसंच मी सुद्धा या घरात येऊन स्वयंपाक करणार काय पूर्णाई, असं म्हणत ती पूर्णावरणाचं जेवण करण्यासाठी किचनमध्ये येते। ज्या वेळेला ती पूर्णावरणाचं जेवण करण्यासाठी किचनमध्ये येते त्याच वेळेला आता मात्र इकडे विमल तिला सांगायला लागते की तुम्ही पुरणपोळ्या करताय, पण मी एक सांगू का, मी या सगळ्यामध्ये तुम्हाला मदत करते पुरणपोळ्या करायला। त्यावरती प्रिया सांगायला लागते, नाही नाही, पुरणपोळ्या तर मीच करणार। तोपर्यंत घरातले सगळी मंडळी तिकडे येतात आणि पाहतात तर काय, प्रियाचा आता पूर्णपणे नकाशा झालेला असतो। आणि त्यावरती आता इकडे अश्विन म्हणायला लागतो, हे काय, हा तर पूर्ण नकाशा झालाय। यावरती प्रिया सांगते, नाही नाही, मी पटकन आता व्यवस्थितपणे पुरणपोळी करते। यावरती कल्पना म्हणते, असू दे अश्विन, काही फरक पडत नाहीये, एक काम करूया, हिने केलेला तोच आपण पूर्णाचा नैवेद्य आता दाखवायचा आहे। असं म्हणून आता कशीही वेडीवाकडी पुरणपोळी असली तरी तन्वीने केलेलीच पुरणपोळी दाखवायची असं ठरतं। तोपर्यंत मग आता इकडे प्रतिमाला जरा संशय येतो। प्रतिमा विचारायला लागते, काय ग, आज तू पुरणपोळी वगैरे करतेयस। यावरती प्रिया म्हणते, का ग, पुरणपोळी नको का करू मी, मला आता वाटलं नैवेद्य करावासा। तितक्यात सायली अर्जुन घरी येतात आणि आता सायली अर्जुनला पाहिल्यावरती इकडे कल्पना आता आणि पूर्णाजीत नाकं मुरडतात। त्यावरती प्रतिमा म्हणते, अय्या सायली, तू किती गोड दिसती आहेस। यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते, सकाळपासून हे ध्यान करून गेलेले आहेत। अश्विन म्हणतो, म्हणजे आई तुला माहिती आहे हे सगळं घडलंय ते। यावरती कल्पना सांगते, तर काय, मला सगळं समजलेलं आहे। असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाजी आणि सगळेजण नाकं मुरडत असताना इकडे मात्र आता खुश झालेली प्रतिमा सांगायला लागते, तुम्ही दोघांचा जोडा खूप छान दिसतोय। यावरती अर्जुन म्हणतो, काही नाही, आम्ही ना डेटसाठी गेलो होतो। असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया विचार करायला लागते, डेटसाठी सायली असा आउटफिट घालून नक्कीच जाणार नाही, काहीतरी गडबड आहे, सायली का असा आउटफिट घालून जाईल, असा विचार ती करत असताना आता इकडे सायली चिडते आणि चला मला आता वरती जाऊन सगळं आटपायचं आहे, असं म्हणत ती आता अर्जुनवरती राग करते आणि आता अर्जुन आणि ती दोघं जण मिळून वरती आटपायला जातात। पण प्रियाच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकतच असते, काय झालं असेल, हे दोघं जण असे का करत असतील। तोपर्यंत मग आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते, चला ह्याच्या बाहेर रांगोळी काढायला घे तन्वी। मग प्रिया रांगोळी काढण्यासाठी बाहेर येते। अश्विन तिला मदत करायला लागतो। जेव्हा अश्विन तिला मदत करत असतो तेव्हा प्रिया रांगोळी काढून पूर्ण होते आणि प्रिया सांगायला लागते, अश्विन कशी वाटते रांगोळी। अश्विन म्हणतो, अशी ना हाताने पसरल्यासारखी वाटते, पण बरं जाऊ दे, आपण काय करूया माहिती आहे का, या सगळ्यामध्ये ना आता आपण घरामध्ये लग्नाचा जो विषय निघाला ना
लवकरात लवकर लग्नाचा विषय निघालाय, या विषयाला आता आपण म्हणजे लग्नाची हे करूया। यावरती मग आता ती सांगायला लागते, नाही नाही मला नाही वाटत की आत्ता सध्या बोलूया, तू जरा शांत बघ अश्विन, असं म्हणत ती अश्विनला ॲक्च्युली शांत करते। पण या सगळ्यामध्ये आता अश्विन तिला काही बोलणार तितक्यात पायाला माझ्या पाय दुखला असं म्हणत ती आता पाय दुखला सांगायला लागते। त्यावरती मग मात्र इकडे अश्विन मुद्दाम ती अश्विनला पाय दुखला सांगून पाय मुरगळल्याचं नाटक करते। तिचा पाय मुरगळल्यावरती प्रतिमा, कल्पना, पूर्णाजी धावत येतात आणि काय रे अश्विन काय झालं? अश्विन म्हणतो काही नाही, मी बघतो काय झालंय ते, ऑइंटमेंट वगैरे लावल्यावरती बरं वाटेल असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे ऑइंटमेंट लावण्यासाठी अश्विनला ज्या वेळेला आतमध्ये जायला लागतं त्यावेळेला दोघीच जणी म्हणजे आता इकडे आता तन्वी आणि प्रतिमा या दोघीच तिकडे थांबतात। ज्या वेळेला दोघीच तिकडे थांबलेल्या असतात त्यावेळेला आता मात्र सांगायला लागते, इकडे प्रिया बोलायला लागते की आता ह्या हिला ना धडा शिकवायलाच पाहिजे। म्हणजे सारखं घरामध्ये विषय निघतोय की नक्की काय आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये आता विषय काढला जातोय आणि या विषयाला लग्नाच्या मला बगल द्यायलाच पाहिजे, काही झालं तरी हा लग्नाचा विषय इथेच थांबला पाहिजे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये इकडे आता प्रतिमा पाहायला लागते आणि ती ज्या वेळेला पाय पाहायला लागते तेव्हा ती म्हणते, काय ग तन्वी काय झालं पायाला? प्रिया म्हणते, आई आता माझा पाय बरा आहे असं म्हणत प्रिया आता आपला पाय बाजूला घेते आणि त्यानंतर मग आता ती या सगळ्यामध्ये सांगायला लागते, आई मी ना पटकन इकडची तयारी करते असं म्हणत मुद्दामच ती या सगळ्यामध्ये आता प्रतिमाला अडकवण्याचा प्रयत्न करते आणि आता ती तिकडे आग पेटवते। आग पेटवल्यावरती मग या सगळ्यामध्ये ती मुद्दामच आग पेटवते आणि आग पेटवून या सगळ्यामध्ये प्रतिमाला घाबरवण्याचा प्रयत्न करते। ती प्रतिमाच्या इथे येते आणि आई तू होळी पेटव ना, आई तू होळी पेटव ना असं म्हणत ती प्रतिमाला होळी पेटवायला सांगते। प्रतिमा खूपच चांगली घाबरते आणि तन्वी बाजूला घे, मला भीती वाटते माहिती आहे तुला आगीची असं म्हणत प्रतिमा आरडाओरडा करायला लागते। प्रतिमाला या सगळ्यामध्ये आता घडलेल्या मागच्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि प्रतिमा हादरते। प्रतिमा सांगते, तन्वी बाजूला घे, पण प्रिया काही ऐकायला तयार नसते। प्रिया या सगळ्यामध्ये प्रतिमाला घाबरवण्याचं काम करत असते। प्रिया हे सगळं करत असताना प्रतिमाला आता खूपच भीती वाटायला लागते आणि या सगळ्यामध्ये आता तोपर्यंत अर्जुन आणि सायली खाली यायला निघतात। ज्या वेळेला अर्जुन सायली खाली येत असतात ते पाहतात तर काय, प्रतिमाला घाबरवण्याचं काम आता प्रिया करत असते आणि ती आता धावत पळत प्रियाकडे येतात। तन्वी काय चाललंय? तन्वी थांबव हे सगळं असं म्हणत ते आता प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण प्रिया या सगळ्यामध्ये थांबायला काही तयार नसते। मग आता सायली तिच्या जवळ येते, तन्वी थांब असं म्हणत ती आता प्रियाला थांबवते। तोपर्यंत घरातली मंडळी सगळी धावत पळत येतात आणि काय चाललंय हे सगळं काय चाललंय असं म्हणत प्रियावरती आरडाओरडा सुरू होतो। त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, ही प्रतिमा त्यांना घाबरवत होती, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, ही प्रतिमा त्यांना मुद्दाम आग दाखवून घाबरत होती। यावरती मग आता सांगायला लागते, इकडे पूर्णाजी हे बघ, तू तिच्यावरती असले कसले घाणेरडे आरोप करू नकोस, हे आरोप तिच्यावरती करताना तुला लाज नाही वाटत? तू या सगळ्यामध्ये एका आई आपल्या मुलीला घाबरवते, मुलगी आईला घाबरवतीये। यावरती आता सायली सांगते, हो मी पाहिलं। यावरती प्रिया म्हणते, मी फक्त बोलले की आई तू फक्त हे घे आणि होळी लाव, आई होळी लाव, एवढंच मी म्हणत होते, मी असं का आईला घाबरवेन? मला माहिती आहे ना आईला भीती वाटते, आईची भीती जावी याच कारणासाठी मी हे सगळं करत होते। त्यावरती अर्जुन आता इकडे अश्विन चिडतो आणि काय बोलतेस तू तन्वीवरती आरोप करतेस? अर्जुन म्हणतो, हे बघ ही गोष्ट आत्ता आरडाओरडा करण्याची नाही आहे, आपण ताबडतोब प्रतिमात्याला आत घेऊन जाऊया, प्रतिमात्याला आत नेल्याशिवाय या काही गोष्टी नॉर्मल होणार नाहीत असं म्हणत सायली प्रतिमाला आत घेऊन जाते। इकडे अश्विन तिच्या पायाला ऑइंटमेंट लावत असतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे प्रिया सांगते, मी काय सांगते सांगू, आईची तब्येत बरी नाही आहे ना, तर या सगळ्यामध्ये तुम्ही सध्या आईला लग्नाची गोष्ट काढू नये असं मला वाटतं। जर का आईला आत्ता सध्या लग्नाची गोष्ट काढली ना तर सगळा खूप गोंधळ होईल आणि आईची तब्येत बिघडेल, म्हणून मला वाटतं की तुम्ही आईला काहीच सांगू नका असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये नाटक करायला लागते। मग पूर्णाजी म्हणते, मला सुद्धा तन्वीचं म्हणणं पटतंय, या सगळ्यामध्ये आत्ता काही बोलूया नको।
तोपर्यंत सायली आतमध्ये येते आणि प्रतिमा त्या काय झालं? प्रतिमा म्हणते मी ज्या वेळेला आग पाहते ना त्यावेळेला मला नेहमीच असा त्रास होतो. यावरती सायली म्हणते तुम्ही काळजी करू नका, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, आपण ना या सगळ्यामध्ये मार्ग काढूया. पण आत्ता सध्या होळीचं पूजन करायला तुम्ही याल ना? यावरती प्रतिमा सांगते मी तुझ्यासोबत येईन. तितक्यात तिथे विमल येते आणि चला होळीचं सगळं पूजन करायचं आहे, तुम्ही दोघीजणी येणार आहात ना बाहेर? त्यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते सायली तू नैवेद्य नाही का बनवलास? त्यावरती विमल म्हणते असं कसं होईल? सायलीताई नैवेद्य बनवणार नाहीत असं कधीच होत नाही. सायलीताई दरवेळेला नैवेद्य बनवतात आणि नैवेद्य बनवल्याशिवाय त्यांचं पानच हलत नाही. यावरती मग आता प्रतिमा सांगते जर सायलीने दाखवलेला केलेला नैवेद्य दाखवला जाणार असेल तर आणि तरच मी येईन. असं म्हटल्यावरती सायली म्हणते नको प्रतिमा आत्या, तुम्ही आता या सगळ्यामध्ये उगाचच त्यांच्यासमोर हे सगळं बोलून उगाच तुमच्यावरती रोष उडवून घेऊ नका. यावरती प्रतिमा सांगते काहीही झालं तरीसुद्धा आज या सगळ्यामध्ये मी तुला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे. असं म्हणत प्रतिमा आता या सगळ्यामध्ये सायलीला न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज होते आणि बाहेर येते. बाहेर आल्यावरती ती आता कल्पनाला सांगते मी खरं तर नैवेद्य बनवून घरून आणला आहे, जर माझा नैवेद्य या सगळ्यामध्ये दाखवलास तर मला आनंद होईल. यावरती कल्पना म्हणते का नाही, तूच बनवलेला नैवेद्य या सगळ्यामध्ये दाखवला जाईल, याची खबरदारी घेतली जाईल, तू बिलकुल काळजी करू नकोस, आण तुझा नैवेद्य. मग प्रिया म्हणायला लागते आई अगं तू कधी नैवेद्य बनवलास? तू तर आणला पण नव्हतंस काही. यावरती प्रतिमा म्हणते हो तुला नाही माहिती, मी डबा टाकून छोटासा आणला होता. असं म्हणत प्रतिमा आता प्रियाला गप्प करते, तू शांत बस असंच थोडक्यात म्हणून ती आता नैवेद्य दाखवायला लागते. मग छानपैकी नैवेद्य दाखवला जातो, सागर संगीत पूजन होतं. प्रिया विचार करायला लागते नाही हे काय चाललंय, म्हणजे या सगळ्यामध्ये आता हिने नैवेद्य कधी करून आणला? आणि सायली विचार करते ही का प्रतिमा त्यांना त्रास देते आहे. मग सायली ज्या वेळेला पूजन करायला येते कल्पना तिच्या अंगावरती वस्कन येते आणि तिला सांगायला लागते काय ग तुला कळत नाही का, घरातील माणसांचं पूजन चालू आहे, बाहेरच्या माणसांनी लुडबुड नाही करायची. सायली बिचारी हिरमुसलं तोंड घेऊन बाजूला होते. त्यावरती अर्जुन म्हणतो सायली करू दे यांना पूजा, त्यांना जे काही करायचंय घरच्या मंडळींना ते करू दे, त्यांचं पूजन झालं की आपण पाया पडायला जाऊया. यावरती मग पूर्णाजी म्हणते चला होलिका दहन करायचं ना अश्विन ये. आता खरं तर मोठ्या मुलाचा मान असतो, पण तो मोठ्या मुलाचा मान न देता हा मान आता दिला जातो अश्विनला आणि अश्विन आणि प्रिया पुढे पुढे लुडबुड करत आता ती होलिका दहन केलं जातं. या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायलीचा मान पहिल्यांदा हिसकावून घेतला असतो आणि विमल आणि प्रतिमा या दोघींना वाईट वाटतं तरी प्रतिमाने युक्ती सायलीला या सगळ्यामध्ये तिचा मान परत देत तिला आता तिच्या हाताने आता इकडे नैवेद्य दाखवण्याचं काम केलेलं असतं. या सगळ्यामध्ये छानपैकी होलिका दहन होतं. होलिका दहन झाल्यावरती सायली अजूनही उदास असते कारण आपल्यामुळे अर्जुन सरांचा मान काढून घेतलेला असतो, पण तरी पण होलिका मातेचं पूजन करत सायली या सगळ्यामध्ये आनंदाने होलिका मातेचं पूजन करते. आणि आता प्रतिमा या सगळ्यामध्ये प्रार्थना करते की सायली आणि अर्जुनला त्यांचा मान परत मिळवते. हे सगळं घडल्यावरती मग आता प्रतिमा अजूनही पूजा करायला पुढे जायला घाबरत असते. त्यावरती सायली तिला म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही अजिबात घाबरू नका, काहीही झालं तरी सुद्धा आज तुम्ही तुमच्या हस्ते पूजन करणार आहात, मी तुम्हाला या सगळ्यामध्ये पूजन करायला लावणार. असं म्हणत ती आता प्रतिमाला घेऊन इकडे पुढे येते. तोपर्यंत कल्पना, प्रताप, पूर्णाजी, अश्विन सगळेजण पूजन करतात. मग सायली प्रतिमा त्यांना घेऊन येते. प्रतिमा दुसरं कोणासोबत यायला तयार नसते. मग आता अनायसे का होईना सायलीच्या हातून छानपैकी होलिका मातेचं पूजन होतं आणि आता ती प्रतिमाच्या सोबत पूजन करते. इकडे तोपर्यंत ऐश्वर्याचा सयाजीरावांना कॉल येतो. ऐश्वर्या सांगते डॅडा अहो असं काय करताय, मी तुम्हाला ज्या माणसाचा फोटो पाठवला होता त्या माणसाचं तुम्ही फोटो पाहिलात का? म्हणजे या सगळ्यामध्ये आता तो माणूस मधुकर पाटील आहे आणि त्याचं तुम्हाला बायोडाटा काढायला सांगितलेला. सयाजीराव म्हणतात नाही या सगळ्यामध्ये माझ्याकडून तेवढं काम मात्र राहिलेलं आहे, मी बघतो कसं काय ते. असं म्हणत सयाजीराव या सगळ्यामध्ये आता काम काय आहे हे पाहण्यासाठी मोबाईल उघडतात आणि ते म्हणतात अगं तू तर मला खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहेस, हा माणूस मला माहिती आहे, मी या माणसाला आता लगेचच हे करतो, तू माझं खूप मोठं काम केलेलं आहेस, तू माझं काम केल्यामुळे आता थोडा वेळ थांब, या सगळ्यामध्ये मी ताबडतोब काम उरकतो आणि काम उरकून तुला थोड्या वेळाने कॉल करतो, कारण या सगळ्यामध्ये जे काही काम मला समजले ना
ते खूप महत्त्वाचं आहे. या सगळं करून तू खूप माझी मदत केलेली आहेस असं म्हटल्यावरती मग आता महिपत ताबडतोब फोन करतो. तो महिपत म्हणजे इकडे आता सयाजी फोन करतो महिपतला फोन केल्यावरती मग आता सयाजी सांगायला लागतो की अरे तू ज्या मधुकर पाटलाला शोधत आहेस ना, तो मधुकर पाटील माझ्याकडे सापडलेला आहे, तू ताबडतोब त्याला अटक करायला जा. मग आता सयाजीराव महिपतला सांगतात. मग महिपत अटक करण्यासाठी मधुभाऊंना म्हणजे आता किडनॅप करून त्यांना मारण्यासाठी जातो. पण ही गोष्ट जानकी, ऋषिकेश आणि अर्जुन सायली यांना समजते. ताबडतोब ते सगळेजण धावत पळत तिकडे निघतात. गुंडांशी फाईट केली जाते आणि आता मधुभाऊंना सोडवलं जातं. पण या सगळ्यामध्ये मधुभाऊंना सोडवत असताना अचानकपणे घडलेला प्रकार विचित्र असतो. कारण मधुभाऊंना सोडवत असताना जानकीला गोळी लागते. जानकीला गोळी लागल्यामुळे सगळेच जण हादरतात आणि जानकी असं म्हणायला लागतात. जानकीला या सगळ्यामधून आता कसं वाचवलं जाईल आणि हा सगळा मधुभाऊंना वाचवण्यासाठी केलेला घाट यशस्वी होणार का, हे येणाऱ्या भागातच